नमस्कार. आज आपण डाळ वडे बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे, हे पहा, आणि शेंगदाणे पण घेतलेले आहेत. हे शेंगदाणे आणि चण्याची डाळ मी एक एक वाटी घेतलेलं आहे. या वाटीने प्रमाण घेतलेलं आहे. एक वाटी डाळ आणि 2 वाटी डाळ आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एकच वाटी हे खोबरं खीस घेतलेलं आहे. ही डाळ 2 तास भिजत घातलेली होती मी. हे पहा, आता भिजली ही डाळ. शेंगदाणे आणि डाळ दोन्ही पण घालायचं आहे. आता याला आपण पूर्ण पाणी निथळून वाटून घेणार आहोत. हे पहा, मी चाळणीत काढलेलं आहे डाळ आणि शेंगदाणे. आता आपण याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये आपण आता हे पहा, मिक्सरमध्ये मी थोडं थोडं करून वाटून घेत आहे. यातच आपण आता आलं, लसूण आणि हिरवी मिरची आणि जिरे टाकणार आहोत आणि हिंग टाकणार आहोत. हे पहा, मी इथे 7 ते 8 हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत. मिरच्यांचे थोडेसे तुकडे करून टाका, जेणेकरून हे वाटले जातील चांगले व्यवस्थित. आणि यातच आपण जिरे पण टाकणार आहोत आणि हिंग पण टाका. माझ्याकडे नाही आहे हिंग आता सध्याला. हे आलं लसूण मी थोडंसं ठेचून घेतलेलं आहे, का तर यात व्यवस्थित वाटले जाईल. हे सर्व मिश्रण आपण आता बिना पाण्यानेच वाटून घेणार आहोत. हे पहा, मी यात थोडी जिरे पण टाकते. तुम्हाला हवा असेल तर यात लवंग, काळे मिरे पण टाकू शकता. मी टाकलेलं नाही आहे. हे पहा, या पद्धतीनं आपण वाटून घेतलेलं आहे. आता थोडंसं डाळ दिसली पाहिजे ह्याच्यात, अर्धी अर्धी ठोसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला हे. आता मी बाकीचे वाटून घेते. यात आपण आता हळद घालणार आहोत. अर्धा चमचा हळद, 2 ते 3 चमचे धने पावडर घालणार आहे. हा ओला नारळ खिसलेला आहे, तो घालायचे. इथे मी कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरून. हे 2 मध्यम आकाराचे कांदे आहेत, ते पण आपण यात घालणार आहोत. कढीपत्ता घेतलेला आहे मी, तो पण मी यात बारीक चिरून घालणार आहे. चवीला छान लागतो. हे पहा, आता यात चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करायचं आहे. आता आपण मीठ घालूया यात. हे सर्व आता आपण एकजीव करून घेणार आहोत. हे वडे तुम्ही सांबारसोबत सुद्धा खाऊ शकता, रस्समसोबत सुद्धा खाऊ शकता, किंवा असंच चहाबरोबर संध्याकाळच्या टायमाला सुद्धा करून खाऊ शकता. हे पहा, आता आपलं हे झालेलं आहे. मी थोडंसं चाखून बघते, मीठ वगैरे व्यवस्थिशीर आहे. चला तर आपण आता त्याला तळायला घेऊया. इथे मी आता तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापले आता आपण वडे करून घेणार आहोत. हे पहा, या पद्धतीने असे गोळे करायचे आहेत आणि ते हातावर असे थापायचे आहेत. हे पहा, या पद्धतीने. या प्रकारे आपण आता सर्व वडे करून घेऊया. हे पहा, गॅस बारीक किंवा बारीक ते मध्यम आकारावर ठेवायचा आहे. हे पहा, एक साईड छान तळले गेले की मग आपण दुसऱ्या साईडने पलटायचं आहे त्याला. हे पहा, छान असे वडे आपले तयार झालेले आहेत.
आणखीन एक 5 मिनिट याला तळून घेणार आहे. हे पहा किती छान कलर आलेला आहे. हे पहा, आता मी याला काढून घेते. याचप्रमाणे आपण बाकीचे सर्व करून घेणार आहोत. गरमागरम डाळ वडे खाण्यासाठी तयार आहेत. सोबत ही नारळाची चटणी दिलेली आहे. धन्यवाद.